हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विजया या कुकिंग चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला अंड्याची अशी छान रेसिपी दाखवणार आहे, त्याच्यापुढे चिकन आणि मटण देखील फिके पडेल. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी अगदी मोजकं साहित्य घेतले मी. 3 टोमॅटो, 3 कांदे, अद्रक, लसूण आणि अंडी. हे बेसिक साहित्य. बाकी कोरडे मसाले, कुठेही जास्तीचे मसाले वापरायचे नाही आपल्याला. प्रथम अद्रक आणि लसूण यांची पेस्ट करून घ्यायची आपण. त्यात हिरवी मिरची देखील टाकणार आहे मी. तुम्ही स्किप देखील करू शकतात. अगदी झटपट होणारी ही अंड्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमीच्या पद्धतीमध्ये बनवून कंटाळा असेल तरी एकदा ही ट्राय करा. याला आपण बॅचलर अंड्याची भाजी देखील बोलू शकतो. अगदी कमी साहित्यात, कमी वेळेत आणि कमी भांडे भरता ही रेसिपी तयार होते. अद्रक, लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. पेस्ट जास्त दरदरीत बारीक करायची नाही. आता यापुढे आपल्याला मिक्सर देखील लागणार नाही बघा. त्यासाठी मी अंडी घेतली. अंडी बॉईल करून घ्यायची आपण. तोपर्यंत बॉईलला ठेवून द्या अंडी. त्यानंतर कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा देखील अगदी रफली चॉप करायचा. काही जास्त बारीक नाही करायचा बघा. कारण की नंतर आपण तो स्मॅश करून घेणार आहोत. आता इथे मिक्सरचा वापर देखील होणार नाही. कांदा बारीक झाल्यानंतर आपण टोमॅटो देखील बारीक कापून घेऊया. बारीक म्हटलंच तर रफलीच कापा. शिजल्यानंतर तो स्मॅश होतो छान. इकडे अंडी देखील बॉईल झाली, ती देखील सोलून घ्यायची आपल्याला. या संडेला नक्की करून बघा. ही अंड्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप टेस्टी होते. गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल वापरायचे आपल्याला. जास्तीचं तेल वापरायचं नाही. तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे वापरणार आहोत बघा. झटपट आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी अगदी कमी साहित्यात, कमी वेळेत छान छान रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेल छान तापलं की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे वापरणार आहोत. जिऱ्यांचं छान परतली की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे बघा. मी 3 कांदे घेतले. मी 3 लोकांसाठी ही भाजी बनवते. तुम्ही घरातल्या मंडळीनुसार ठरवायची तुम्हाला किती बनवायची आणि ही भाजी घट्टसर छान लागते. इथे कुठेही खोबऱ्याचा वापर केला नाही बघा आपण. इतर कोणताही जिन्नस लागत नाही. कांदा थोडा परतत असताना आपण त्यामध्ये मीठ वापरणार आहोत. मीठ टाकल्याने कांदा लवकर परतला जातो. कांदा छान परतत आला की आपण त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट वापरणार आहोत. अगदी झटपट. हे देखील परतून घ्यायचे कांद्यामध्ये आपल्याला. आता त्यानंतर आपण टोमॅटो वापरायचे ते. टोमॅटो बघा मी जास्त बारीक कापत बसली नाही. थोडा रफली चॉप केला आहे. आता मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजलं जाईल आणि पाणी देखील सुटेल. इकडे अंडे बॉईल करून त्यांचे काप देखील करून घेतले मी. झाकण ठेवून टोमॅटो चांगला गाळ शिजून घ्यायचा बघा. अगदी मऊ होतो झाकण ठेवल्याने. त्यानंतर पावभाजी स्मॅशर घेऊन आपल्याला गॅस चालू असताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे सगळं एकत्रितपणे स्मॅश करायचं बघा. असं केल्यास भाजीला वेगळं टेक्स्चर देखील येतं, कलर देखील सुरेख येतो आणि भाजीची चव अप्रतिम होते. नक्की ट्राय करा तुम्ही ही मेथड. तुम्हाला नक्कीच आवडेल बघा. कलर देखील सुरेख येतो भाजीला. हे सगळं एकत्रितपणे स्मॅश करून घेऊया. हे काम सावकाश करायचं आपल्याला गॅस चालू असतानाच. आता हा मसाला एकत्रितपणे परतून घेऊया. त्यानंतर अगदी बेसिक कोरडे मसाले वापरणार आहेत मी इथे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे नसल्यास तुम्ही काळा मसाला देखील वापरू शकतात. आणि 1 चमचा पावभाजी मसाला वापरला आहे मी. तुम्ही इथे किचन किंग मसाला किंवा नाही टाकला तरीच काही हरकत नाही. स्किप देखील करू शकतात. हा मसाला माझ्याकडे होता म्हणून मी वापरला. त्यानंतर हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपण
छान परतून घेऊया. इथे अर्धा चमचा हळद देखील टाकली होती. मला व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं. हे सगळे मसाले आपण एकत्रितपणे छान परतून घेऊया बघा. आणि मसाले आपल्याला थोडे पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजीला चव देखील छान येते, रंग देखील सुरेख येतो. झाकण ठेवून आपण छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात फक्त. झाकण खोलून बघूया मंडळी. बघा किती छान कलर आलाय भाजीला. भाजीचं टेक्स्चर देखील छान आहे आणि एक सिक्रेट पदार्थ मी वापरणार आहे भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी आणि घट्टसर होण्यासाठी. ते म्हणजे 1 चमचा बेसन. हे बेसन भाजलेलं नाही, कच्चंच बेसन आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे, जेणेकरून बेसन परतलं जाईल तेलामध्ये, मसाल्यांमध्ये छान एकजीव होईल. आहे ना मंडळी सिक्रेट पदार्थ. खूप टेस्टी होतो. भाजीचं टेक्स्चर देखील छान होतं बेसन वापरल्याने. अगदी 1 चमचा बेसन वापरायचं आहे आपल्याला. बघा किती छान दिसते. हा मसाला छान शिजला की भाजीला चव देखील छान येते बघा. आणि त्यानंतर आपल्या गरजेनुसार पाणी वापरायचं आहे आपल्याला. आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे भाजी. छान झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची. बघा किती छान दिसते. आता त्यानंतर आपण केलेली अंड्याची काप याच्यामध्ये टाकायची बघा. आणि भाजी शिजवून घ्यायची आपल्याला छान. आम्हाला ही भाजी थोडी घट्टसरच आवडते. तुम्ही तुमच्या हिशोबाने करायची. ही भाजी आपण चपाती, नान, पाव आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो. काय मंडळी, आवडली ना माझी अंड्याची रेसिपी? खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करा. तसेच माझी रेसिपी ट्राय केल्यावर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा नवनवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा. आता जशी भाजी उकळेल तसा कलर छान येईल मंडळी भाजीला. अगदी झटपट होते. आपण याला बॅचलर अंड्याची भाजी देखील बोलू शकतो. कुठेही जास्तीचे तामझाम नाही, जास्तीचे भांडी भरण्याचं काम नाही. भाजी छान कलर आलाय भाजीला. भाजी छान उकळली देखील बघा. दाखवते तुम्हाला मी. आले ना मंडळी तोंडाला पाणी. पुन्हा मिक्स करून घेऊया. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी वापरायची आपल्याला. आणि पुन्हा मिक्स करून गरमागरम सर्व करा. अंडा मसाला म्हणू शकता तुम्ही या भाजीला. चिकन मटण खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा अंड्याची ही पौष्टिक रेसिपी. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. तसेच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं.